नाशिक विधान परिषदेतल्या बंडखोर गोकुळ गीतेंची मनधरणी सुरूच आहे। गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। आमदार किशोर दराडेंकडून काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्यात आली। गोकुळ गीते यांनी शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्यासंदर्भात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून महायुतीकडून प्रयत्न सुरूच आहे। मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत सातत्याने गोकुळ गीतेंची समजूत काढण्यासाठी चर्चा करतात, मात्र गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटल्यानंतर गोकुळ गीते काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल। दरम्यान काही झालं तरी आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं गोकुळ गीतेंनी म्हटलं। तसंच गेल्या 8 दिवसांपासून मला प्रलोभनं दिली जात असल्याचा दावा सुद्धा गीतेंनी केला। आता महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री आहे दोघं पण। आता मला तर खरा फडणवीस साहेबांचाच निरोप होता, पण आज त्या ठिकाणी ते मुंबईमध्ये उपलब्ध नाही आणि एकनाथ शिंदे साहेब आहे वाटतं, तर मी त्यांना आज भेटेल। मी लढण्यावर ठाम आहे आणि माझा प्रचार पण चालू आहे। काल पण मी त्या ठिकाणी सटाण्यामध्ये व्यक्तिगत सगळ्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या, नंतर सायंकाळी मी मालेगावच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या। जर आम्ही तुमचे लहान भाऊ आहे आणि तुमचा स्वतःचा पुतण्या, आम्ही जर लहान भाऊ आहे असं म्हटल्यानंतर आमचा बाप पण हा किशोर दराडेंचा बाप होऊ शकतो। मागच्या वेळेस तुमचा पुतण्या जर तुमच्या बापाचा उद्धार करत असेल आणि त्याच्यावर तुम्ही दिलगिरी व्यक्त करीत असाल तर ही कुठली पद्धत आहे? अगोदर बोलायचं आणि नंतर मग दिलगिरी व्यक्त करायची, हे काय महाराष्ट्राच्या संस्कारांना किंवा संस्कृतीला शोभनीय नाही। आणि आपल्याला माहित आहे कुणाल दराडेंचे पूर्वी पण असे वादग्रस्त व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून पण ते त्या ठिकाणी फिरताय। आपल्याला माहित आहे त्यांच्या हॉस्पिटलमधला एक घाण माझा तरी बापच काढलाय, पण एका व्यक्तीचा त्यांनी किती 7 पिढ्यांचा उद्धार केलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून।